नमस्कार, माझं नाव संकर्षण कराडे. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, प्लीज हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. माझी खात्री सुद्धा आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघाल, त्यामुळे तुम्हाला आधीच मनापासून थँक्यू. प्लीज, थँक्यू आणि सॉरी हे शब्द आपण सतत वापरत असतो, चालता बोलता वापरतो. आणि समजा चालता बोलता कोणाला हात लागला, कोणाला पाय लागला की लगेच आपण जवळ सरेंडर होतो. सॉरी 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 सॉरी, चुकून लागला. हे सगळं आपण का करतो? खरं कारण सांगू, कारण समोरच्याच्या मनात आपली प्रतिमा, आपली इमेज ही डागाळलेली राहू नये म्हणून. त्याला आपल्याविषयी काय वाटेल हा विचार करून, किंवा माणुसकी म्हणून, बरोबर? पण मग मला सांगा, हेच शब्द प्लीज, सॉरी आणि थँक्यू कधी एखाद्या शेतीमध्ये जाऊन एखाद्या शेतकऱ्याला कोणी म्हणताना तुम्ही पाहिलंय का हो? नाही. हा तोच शेतकरी आहे जो स्वतःचं अख्खं वय, अख्खी हयात, स्वतःचं शरीर, हात, पाय, तब्येत सगळं मातीमध्ये, चिखलामध्ये, पावसामध्ये, उन्हामध्ये, थंडीमध्ये राबून झिजवतो. त्याला तुम्ही कधी जाऊन हातात हात घेऊन सॉरी म्हणलंय, थँक्यू म्हणलंय? नाही. आता तुम्ही म्हणाल की काय आहो संकर्षण, शेतकऱ्याचा शेती हा व्यवसाय, मान्य आहे. पण मग तुमच्या घरामध्ये जो डिलिव्हरी बॉय येतो फूड पॅकेट घेऊन, त्याला तुम्ही थँक्यू म्हणता. ऑटो रिक्षावाल्याला पैसे दिल्यानंतरही थँक्यू म्हणता. डॉक्टरांनाही थँक्यू म्हणता. मग फक्त शेतकरी बांधवांना थँक्यू, सॉरी आणि प्लीज का नाही? म्हणूनच आज मी हा व्हिडिओ करतोय पितांबरी ॲग्रो केअरच्या वतीने, आणि निमित्त आहे शेतकरी दिनाचं. शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ आहे, प्लीज बघा. मी हे पत्र वाचन करतो पितांबरी ॲग्रो केअरच्या वतीने. प्रिय शेतकरी दादा, तू नसतास तर आमचं पोट भरलं असतं का? आईच्या हातच्या जेवणाचा आनंद आम्हाला घेता आला असता का? तू नसतास तर दुपारच्या डबा पार्टीला अर्थच उरला नसता. फळं पालेभाज्यांशिवाय तल्लख बुद्धीचा अभावही असता. तू नसतास तर सणासुदीला झेंडूंनी आमचं तोरण सजलं नसतं. तुझ्या बैलजोडीशिवाय पोळ्यांचं महत्व सुद्धा आम्हाला कळलं नसतं. तू नसतास तर देश अन्नधान्याने समृद्ध सुद्धा नसता. शेती म्हणजे व्यवसाय नाही, ती एक भावना आहे, एक नातं आहे. मातीशी, पिकांशी, आपल्या भूमीशी याची जाणीव शेतकरी दादा तू आम्हाला करून दिलीस. तुझ्या असण्याने आमचं आयुष्य समृद्ध होतं, म्हणून तुला शेतकरी दादा, तुला समृद्ध करण्यासाठी आम्ही सुद्धा शेतीमध्ये पाय रोवून बघितले, आणि त्यातूनच पितांबरी कृषी विभागाची निर्मिती झाली. आणि पितांबरी कृषी विभागानं विविध शेती उत्पादनांची निर्मिती सुद्धा सुरू केली. आमच्या प्रत्येक शेती उत्पादनामागे प्रयत्न हा फक्त शेतकरी दादा तुझ्यासाठी आहे. तुझी शेती अधिक समृद्ध व्हावी, तुझं जीवन अधिक सुकर व्हावं. तुझं योगदान फक्त पोटापुरतं नाही, तर प्रत्येक सण, प्रत्येक आनंद तू पोचलायस. तुझ्या श्रमांनीच आमची घरं भरून गेली आहेत याची जाणीव आम्हाला आहे, आणि म्हणून त्या जाणीवेतून ही उत्पादनं तयार झाली. आम्ही आभारी आहोत की तू आम्हाला तुझ्या जीवनाचा आणि व्यवसायाचा भाग होण्याची संधी दिलीस. आज खास शेतकरी दिनाच्या निमित्ताने काळ्या मातीतून सोनं पिकवणाऱ्या त्या सगळ्या बळीराजांना, सगळ्या शेतकऱ्यांना पितांबरी ॲग्रो केअरचा सलाम. अन्नदाता सुखी भव.